विशेषतः बावनकुळे साहेब, ज्यांचं आता नजीकच्या काळामध्ये आम्ही तर असं ऐकतो की ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत. आणि ते बनणार जर असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहे की ओबीसीचा एक नेता ह्या राज्याचा मुख्यमंत्री बनू इच्छित आहे किंवा बनू शकतो आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. पण सोबत फक्त पदभूषण चालणार नाही, तर ओबीसीच्या कल्याणासाठी तुम्हाला कामं करावे लागतील. त्यामुळे आपल्या भूमिका स्पष्ट असल्या पाहिजे. आम्ही हा पत्र देऊन आम्ही त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या मुद्द्याला फक्त राजकीय न समजता हा मुद्दा महत्वाचा आहे. जोपर्यंत त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक गणना होणार नाही, त्यांचं असेसमेंट होणार नाही, तोपर्यंत ओबीसीचं उत्थान होऊ शकणार नाही. आणि ओबीसीच्या विविध संघटना या संदर्भामध्ये सातत्यानं भूमिका घेत असताना बीजेपीतले ओबीसीचे नेते मात्र मूग गिळून बसलेले आहेत. ते फक्त पदाला चिटकून बसलेले आहेत. त्यांनी पदाला चिटकून न बसता ओबीसीच्या हिताची भूमिका घ्यावी आणि त्यामध्ये आपली स्पष्ट भूमिका त्यांनी निर्धारित करावी, हे सांगण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. आणि हा जे पोस्ट आहे, पहिलं पत्र आम्ही बावनकुळे साहेबांना मी पोस्ट करतोय. इथून आम्ही जीपीओ मध्ये जाऊन सर्व आमदार, खासदार, माजी आमदार, माजी मंत्री बहुजन समाजातले यांना हे पत्र आहे. हे दुसरा जो आहे, महानगरपालिकेतले जे नागपूर महानगरपालिकेतले जे नगरसेवक आहेत त्यांना हे पत्र आम्ही पोस्ट करतोय. त्यांनी ह्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. मात्र ज्या संविधानिक कॅटेगरीज आहे, जोपर्यंत आपण त्याची जात विचारणार नाही तोपर्यंत त्याची कॅटेगरी निश्चित होत नाही. तो एससी आहे, एसटी आहे की ओबीसी आहे की खुल्या प्रवर्गामध्ये आहे, हे जोपर्यंत आपण त्याची जात विचारत नाही तोपर्यंत ते स्पष्ट होत नाही. त्यामुळे घरगणनेमध्ये जर ओबीसी कॅटेगरी टाकली असती तर त्या प्रभागामध्ये किंवा त्या वस्तीमध्ये, त्या मतदारसंघामध्ये ओबीसीची घरांची संख्या किती आहे हे समोर आलं असतं आणि ओबीसीची ताकद सुद्धा लक्षात आली असती.